नमस्कार माय टू फॅमिली। तर मुंबई म्हाडा लॉटरीमध्ये किती अर्ज आत्तापर्यंत सादर झालेले आहेत अनामत रकमेसह, तसेच म्हाडाच्या पहाडी गोरेगाव येथील जी घरे आहेत ती ऑन डिमांड। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। म्हाडाच्या लॉटरीमधील पहाडी गोरेगाव येथे असलेल्या अत्यल्प गटातील घरांची किंमत ही 32,36,000 आहे। ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेमधील आहेत। तर लॉटरीमधील इतर ठिकाणी अत्यल्प गटासाठी राखीव असलेल्या घरांसाठीही सर्वाधिक अर्जदारांचे अर्ज येण्याची शक्यता असून या घरांची किंमत 29 लाखांपासून ते 50 लाखांवर आहे। पहाडी गोरेगाव येथील घरांना जास्त मागणी असून यापूर्वीही या घरांकडे अर्जदारांचे अधिक लक्ष होते। म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 30 मार्च रोजी गो लाईव्ह समारंभाद्वारे प्रारंभ करण्यात आला होता। तर त्यासाठी आतापर्यंत म्हणजेच 9 एप्रिलपर्यंतची आपण गोष्ट करतोय, तर 9 एप्रिलपर्यंत 12,654 अर्ज आले आणि त्यापैकी 6,515 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे। अर्जदारांची पात्रता सोडतीच्या आधीच निश्चित होणार असून या प्रणालीने पात्र ठरविलेले अर्जदारच सोडतीत सहभाग घेऊ शकतील। सोडती अंतर्गत एकूण 97 विविध ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे। आता सोडतीतील अत्यल्प गटातील घरांच्या ज्या किमती आहेत त्या काय आहेत, तर विक्रोळी या ठिकाणी 49 लाखांपर्यंत घर आहे। तर पहाडी गोरेगाव या ठिकाणी 32,36,000 आहे। तर वडाळा या ठिकाणी 41,51,000 आहे। तर विक्रोळी याच ठिकाणी 35 ते 38 लाखात सुद्धा घरांच्या किमती आहेत। मानखुर्द या ठिकाणी 29,37,000 तर चांदिवली या ठिकाणी 26,70,000 या अत्यल्प गटातील घरांच्या अंदाजित किमती आहेत। तर या लोकेशनची जी घरं आहेत ती सर्वसामान्यांना परवडणारी आहेत, त्यामुळे या लोकेशनला सर्वात जास्त मागणी असण्याची शक्यता आहे। फक्त चांदिवलीचं आपल्याला सांगता येत नाही, कारण चांदिवलीमध्ये जे घर आहे आणि मानखुर्दमध्ये ते खूप 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 जुनं घर आहे। तर ती घराची जर प्राईस आपण पाहिली तर सध्या मार्केट रेट आणि म्हाडा रेट दोन्ही सेमच आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला डिमांड आहे का नाही ते सांगता येणार नाही, परंतु विक्रोळी मानखुर्द या ठिकाणी डिमांड आहे। तर म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच अपडेट सध्या तरी मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आपल्या सर्वांचे आभार।